आवाज सुरुवातीपासूनच घ्या. मित्रांनो नमस्कार. संवाद संपदा या प्रेरणादायी उपक्रमात आपले हार्दिक स्वागत. संवाद संपदा उपक्रमाचे संयोजन करणारे ज्ञानेश्वर शेंडे हे आमचे जवळचे मित्र आहेत. आज राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने संवाद संपदाच्या माध्यमातून मी नरेंद्र बापूजी खैरनार आपल्याशी हितगुज साधत आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अवघ्या जगासाठी प्रेरणादायी ठरलेले व्यक्तिमत्व मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. अग्निपंख, प्रज्वलित मने, अदम्य जिद्द यासारख्या प्रेरणादायी पुस्तकांचे लेखन करणाऱ्या डॉक्टर अब्दुल कलाम यांचा आजचा जयंती दिवस 15 ऑक्टोबर, जो राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिन म्हणून अवघ्या भारतभरात साजरा करण्यात येतो. सन 2015 पासून या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या पातळीवर वैविध्यपूर्ण उपक्रम घेतले जाताना दिसत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांशी लेखक कवी यांची बातचीत, चर्चा, वाचनाचे महत्त्व, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते आणि वाचन, वाचाल तर वाचाल या विषयावरील चर्चासत्र आयोजित करणे, परिसरात वाचनकट्ट्याची निर्मिती करणे, आठवड्याभरात वाचलेल्या पुस्तकांवर दिलखुलास गप्पा करणे, पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करणे, पुस्तकं भेट देणे, अशा कितीतरी उपक्रमांमधून वाचन संस्कार रुजवण्याचे प्रयत्न हे सातत्याने चहूकडे होताना दिसून येत आहे. मित्रांनो, आजच्या तंत्रज्ञानाच्या धावपळीच्या आणि वेगवान जगातही वाचन संस्कारांचे महत्त्व तितकेच टिकून आहे. वाचाल तर वाचाल हा संदेश काल, आज आणि उद्याही महत्त्वाचाच मानला जातो. खरंच का म्हणून वाचनाला एवढे महत्त्व आहे? उत्तम ग्रंथ, पुस्तके तुमच्यातील विचारांना उन्नत करीत जात असतात. हा विचारांच्या दृढीकरणातून तुमची कृती घडत असते आणि ही कृती हीच तुमचे व्यक्तिमत्व घडविते. म्हणूनच मानवी जीवनाचे महत्त्वाचे अधिष्ठान आहे विचार, उन्नत, उदात्त, उत्तम विचार. म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, एखाद्या चांगल्या पुस्तकासाठी पुस्तकाशी संपर्क साधणे आणि ते पुस्तक ताब्यात घेणे ही खरोखरच एक चिरंतन समृद्धी आहे. अशा समृद्धीचा अनुभव मी लहानपणापासून घेत आलो आहे. लहान असताना किशोर, चांदोबा, लोटपोट, छोटा दोस्त, विज्ञान पत्रिका, छात्र प्रबोधन अशा काही मासिकांसोबतच वेताळ पंचवीसी, अकबर बिरबलाच्या गोष्टी, बोक्या सातबांडे अशी काही पुस्तके मी खूप प्रमाणात वाचलेली आहे आणि त्याचा भरपूर आनंद सुद्धा लुटलेला आहे. कॉलेज जीवनामध्ये वादविवाद, वक्तृत्व अशा काही ज्या स्पर्धा असतात, या स्पर्धांसाठी लाभदायी ठरणारी अनेक पुस्तक वाचनात आलेली आहेत. या काही पुस्तकांचा जर विचार केला तर त्यामध्ये साने गुरुजींचं भारतीय संस्कृती, वजू कोटक यांचं प्रभात पुष्प, महात्मा गांधी यांचं सत्याचा प्रयोग, वपू कळे यांचं वपूरजा, ठिकरी, सखी, ही वाट एकटीची, आपण सारे अर्जुन, पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली, संदीप कुमार साळुंके यांचं धडपडणाऱ्या तरुणाईसाठी आणि APJ अब्दुल कलाम यांचं विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा, शिवखेरा यांचं गाजलेलं पुस्तक यश तुमच्या हातात, अशी कितीतरी नावे घेता येतील. या आणि अशाच काही पुस्तकांनी जगातल्या अनेक व्यक्तिमत्वांना आकार दिलेला आहे. कारण पुस्तके ही आपल्या भूतकाळाचा कानोसा असतो आणि भविष्य काळातील आपली उजळ वाट दाखवणारा पथ असतो. पुस्तकं आम्हाला आतून उभं करतात. आपल्यातलं भलं बुरं काय जे असेल ते दाखवतात. ते आम्हाला रडवतात, ते आम्हाला जवळ घेतात, अंजारतात, गोंजारतात, उरवाळतात. फक्त गरज असते ती आपण त्यांच्यापर्यंत जाण्याची. पुस्तकांविषयी प्रसिद्ध शायर गुलजार असं लिहितात, किताबों से कभी गुजरो तो यूं किरदार मिलते हैं, किताबों से कभी गुजरो तो यूं किरदार मिलते हैं, गए वक्तों की ड्योढ़ी में खड़े कुछ यार मिलते हैं, जिसे हम दिल का वीराना समझकर छोड़ आए थे, जिसे हम दिल का वीराना समझकर छोड़ आए थे, वहां उजड़े हुए शहरों के कुछ आसार मिलते हैं, किताबों से कभी गुजरो तो यूं किरदार मिलते हैं. आजच्या ग्लोबलायझेशनच्या आणि प्रसार माध्यमांच्या झगमगाटाच्या काळात आमची मुलं मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यांच्या व्हिडिओत अधिक रममाण होताना दिसत आहेत. मित्र, या व्हिडिओमधील प्रतिमा या मुलांच्या हृदयाला जाऊन भिडतात. मात्र वाचनातून, शब्दातून होणारा संस्कार हा मेंदूपर्यंत जातो, जो आज मात्र होताना दिसत नाही.
चलचित्र प्रतिमांचे ड्रोन चलचित्र प्रतिमांचे ड्रोन हल्ले आजच्या पिढीवर होत आहेत. उद्याच्या वारसा असणारी आजची पिढी आज जागच्या जागीच गारद होताना दिसत आहे. म्हणूनच आज प्रत्येकाने आपल्या घरातील प्रसार माध्यमातील थोडासा वेळ पुस्तकांसाठी दिला तर वाचन संस्कृतीचे पहिले पाऊल निश्चितपणे पडेल आणि जे घरातील लहान मुलांच्या यशशिखराचे टोकही गाठू शकेल. मराठी साहित्याच्या प्रांगणाचा जर विचार केला मित्र हो, तर वाचकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी ज्ञानेश्वरी, तुकारामाची अभंगगाथा, दासबोध, मनाचे श्लोक, ययाती, मृत्युंजय, स्वामी, कोसला, पानिपत, झाडा झडती, हसरे दुःख, एक होता कारवर, स्मृतिचित्रे, योद्धा संन्यासी, आमचा बाप अन आम्ही, बलुत, यश तुमच्या हातात, विजयाचे मानसशास्त्र अशी कितीतरी पुस्तके, ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, ललित संग्रह, प्रवास वर्णने, काव्यसंग्रह यांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. मित्रांनो, आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अशाच काही अनेक पुस्तकांमधून माझ्या आवडीचा, अहो मलाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला भावलेला काव्यसंग्रह हरवल्या आवाजाची फिर्याद याच्याविषयी मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात. जिल्ह्यातील साक्री येथील आमचे कविमित्र रावसाहेब कुवर आज साक्रीचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे मान्यवर कवी झालेले आहेत. ते त्यांच्या हरवल्या आवाजाची फिर्याद या काव्यसंग्रहामुळे. मित्रांनो, आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अशाच काही अनेक पुस्तकांमधून माझ्या आवडीचा, अहो माझ्याच नव्हे मलाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला भावलेला काव्यसंग्रह हरवल्या आवाजाची फिर्याद याविषयी मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील आमचे कविमित्र रावसाहेब कुवर, जे आज साक्रीचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे मान्यवर कवी झालेले आहेत, ते त्यांच्या हरवल्या आवाजाची फिर्याद या काव्यसंग्रहामुळे. मित्रांनो, पुण्याचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार मित्रांनो पुण्याचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, कोपरगाव येथील भिग रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा कवयित्री इंदिरासंत काव्य पुरस्कारांसह महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा 18 साहित्य संस्थांचे 18 काव्य पुरस्कार या काव्यसंग्रहाला लाभलेले आहेत. 2, 3 मित्रांनो, प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर केशव सखाराम देशमुख या काव्यसंग्रहाविषयी लिहितात, हरवल्या आवाजाची फिर्याद याविषयी असं लिहितात की समकालीन गावगाड्याचे स्वरूप चौरंगी सूत्रप्रमेयामधून मांडताना कवी रावसाहेब कुवर यांनी काटेकोर वर्तमानाचे क्रूर संदर्भ, बाप, कोरम अभावी तहकूब झालेली जिंदगी, जुलुम जुलुम बाईचा जलम आणि काळजाच्या कल्लोळातून असे 4 विभाग या पुस्तकात केलेले आहेत. या 4ही विभागातील सर्व कविता चिंतन पातळीवर नितळ संवेदन म्हणूनही केवळ अव्वल म्हणूया अशा गुणवत्तेच्या आहेत. मित्र, केशव देशमुख यांच्या या म्हणण्याचा प्रत्यय आपल्याला हा काव्यसंग्रह वाचताना येतो. या 2 ओळी बघा. गाव जगू देत नाही, शहर तगू देत नाही. ओके. या काव्यसंग्रहातल्या या 2 ओळी बघा. गाव जगू देत नाही, शहर तगू देत नाही. गाव जगू देत नाही, शहर तगू देत नाही. हा ग्लोबल नावाचा कोळी टाकून बसला आहे जाळी. हा ग्लोबल नावाचा कोळी टाकून बसला आहे जाळी. अडकून जिच्यामध्ये फडफडते आहे अख्खी पिढी. अडकून जिच्यामध्ये फडफडते आहे अख्खी पिढी, जुन्या पिढीच्या तडफडीसह. स्वतःच्या हाताने स्वतःला संपवणारी ही शेख चिल्लीची फांदी तर नाही ना? स्वतःच्या हाताने स्वतःला संपवणारी ही शेख चिल्लीची फांदी तर नाही ना? गड्यांनो, गाव उद्ध्वस्त होत असल्याची ही भयंकर नांदी तर नाही ना? गड्यांनो, गाव उद्ध्वस्त होत असल्याची ही भयंकर नांदी तर नाही ना? रावसाहेब कुवर यांचा हा काव्यसंग्रह म्हणजे समकालीन कृषिग्राम वास्तव नोंदवणारा संग्रह आहे. ग्रामीण कवितेतील एक महत्त्वाचे ज्येष्ठ कवी श्रीकांत देशमुख या संग्रहाविषयी म्हणतात, गोगलगाय होणारं गाव असो की बॅनरमधली माणसं असो की शेती सोडून मजुरी करावी म्हणतो ही जाणीव असो,
इंच इंच जमिनीत हातपाय झाडणारं गाव हा आजचा कोसळता गावगाडा आहे. वाहून नेलं सारं जंगल शहरात, वाहून नेलं सारं जंगल शहरात. रावसाहेबांची ही ओळ खूप काही सांगून जाते. बाप हा या काव्यसंग्रहातला एक खूप महत्वाचा भाग आहे. कृष्णेश हे करायला एक चालू दे ना. कृषीनिष्ठ जाणीवा या अपरिहार्यपणे माय, बाप आणि मातीसह भोवताल याला वगळून येऊ शकत नाही. गावगाड्याच्या जगण्याचं सूत्र मांडणारं हे पुस्तक आहे. मित्रांनो, श्रीकांत देशमुख यांच्या या म्हणण्याला दुजोरा देणाऱ्या या ओळी रावसाहेब लिहितात. बैलाबरोबर बैलासारखा राबणारा बाप, बैलाबरोबर बैलासारखा राबणारा बाप आणि बापालाही बापासारखा वाटणारा बैल. व्यवस्थेचे बळी दोन्हीही, व्यवस्थेचे बळी दोन्हीही. दुष्काळी सालात बैलाबरोबर बापालाही पुसत नाही कोणीही, दुष्काळी सालात बैलाबरोबर बापालाही पुसत नाही कोणीही. अशा या दाहक वास्तवाला पेलणारा आपला शेतकरी बाप आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणूनच तो जगायला पाहिजे, टिकायला पाहिजे अशी आतल्या आवाजातली साथ घालताना रावसाहेब पोर लिहितात. जगायला पाहिजे बा तू जगायला पाहिजे, दुष्काळातही पिकासारखे तगायला पाहिजे. जगायला पाहिजे बा तू जगायला पाहिजे. मातीच्या छातीमध्ये पेरले तू पंच प्राण, कुणी खुडून नेली कणसे, कुणी चोरून नेले धान. कुळणे सोडून लढणे आता शिकायला पाहिजे. जगायला पाहिजे बा तू जगायला पाहिजे, दुष्काळातही पिकासारखे तगायला पाहिजे. जगायला पाहिजे बा तू जगायला पाहिजे, बा तू जगायला पाहिजे. मित्रांनो, हरवल्या आवाजाची फिर्याद मांडणारा ह्या काव्यसंग्रह, या काव्यसंग्रहात बाप, बहीण, आई, काळूनारू आणि शहरापर्यंतचा सगळा परिसर समाविष्ट झालेला आहे. याविषयी प्रसिद्ध समीक्षक दागो काळे म्हणतात, ग्राम वास्तवातील जीवनाची अधांतर अवस्था सांगणारी ही कविता आहे. कवीने या काळात दुःखाचे गदगदणारे झाड झाले पाहिजे आणि असंच झाड होण्याचं काम रावसाहेब पोर यांनी या काव्यसंग्रहात केलेलं आहे. प्रसिद्ध साहित्यिक आणि अनुवादक पृथ्वीराज तौरकर म्हणतात, रावसाहेब पोर यांची ही कविता वाचताना स्वतःलाच वाचत जात असल्याचा अनुभव येतो. प्रत्येक व्यक्ती जगत असताना त्याच्या आत होकार, नकार, हुंकार आणि फुत्कार जन्म घेत असतात आणि मावळतही असतात. हे जे आतले आवाज आहेत ते पकडणे मात्र कठीण असते. या आतल्या आवाजाशिवाय व्यक्ती कधीही पूर्ण होत नसतो. रावसाहेब पोर यांची कविता ही आतल्या आवाजाची कविता आहे, जी आत बाहेर होणाऱ्या घुसळणीला दिलेला प्रतिसादही व्यक्त करते. मित्र, पृथ्वीराज तौर यांच्या म्हणण्याचा प्रत्यय देताना रावसाहेब पोर त्यांच्या स्त्री जीवनावरील एका कवितेत लिहितात, माय, मावशी, बहीण, आत्या, मैत्रिणीपासून मुलीपर्यंत. माय, मावशी, बहीण, आत्या, मैत्रिणीपासून मुलीपर्यंत कोणत्याही रूपात पाहिले तुला तुझ्याकडे तरी हा शोषणाचा अनुबंध संपता संपत नाही. कोणत्याही रूपात पाहिले तुझ्याकडे तरीही हा शोषणाचा अनुबंध संपता संपत नाही. आणि एक कवी म्हणून मी तुला कवितेशिवाय नाही देऊ शकलो काय, आणि एक कवी म्हणून मी तुला कवितेशिवाय नाही देऊ शकलो काही. याची जाहीर माफी मागताना या शोषण संस्कृतीचा सदस्य म्हणून, याची जाहीर माफी मागताना या शोषण संस्कृतीचा सदस्य म्हणून मला लाज वाटते आहे माझ्या पुरुष असण्याची. मला लाज वाटते आहे माझ्या पुरुष असण्याची. स्त्री जीवनातील शोषणाचा अनुबंध मांडणाऱ्या अशा काही कविता या संग्रहाच्या तिसऱ्या भागात आहेत. हरवल्या आवाजाची फिर्याद या वाचनीय काव्यसंग्रहाला प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. मित्रहो,
या प्रस्तावनेत ते लिहितात, विकासाचे प्रगतीचे भूलभुलैये किती फसवे आहेत. या प्रस्तावनेत ते लिहितात, विकासाचे प्रगतीचे भूलभुलैये किती फसवे आहेत. गाव जगू देत नाही आणि शहर तगू देत नाही या विचित्र ताणतणावाचा प्रभाव समकालीन जीवनावर पडलेला आहे. याचे अधोरेखन करणारी ही कविता आहे. वास्तवाची दाहकता मांडणाऱ्या या काव्यसंग्रहाची पाठराखण प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक डॉक्टर सतीश बडवे यांनी केलेली आहे. ते या काव्यसंग्रहाविषयी म्हणतात, दाहक अनुभवाची अनेक पदरी मांडणी करणारी रावसाहेब कुवर यांची कविता दोन पिढ्याच्या वाताहतीचे चित्रण करणारी आहे. अतिसामान्य माणसांच्या व्यथा, व्यवस्थेने संपवलेला शेतकरी, नोकरीच्या शोधात शहराकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा तुटत जाणारा गाव संबंध, शेतीपेक्षा मजुरीच बरी अशी होत गेलेली मानसिकता, जुलमाखाली अव्याहत भरडली गेलेली स्त्री ही या कवितेची प्रधान अंतःसूत्रे आहेत. आणि त्रिशंकूसारखं लोंबकळणारं जगणं अनुभवणाऱ्या तरुण पिढीच्या घुसमटीची ही कहाणी रावसाहेबच्या कवितेत समर्थपणे प्रतिबिंबित होताना दिसते. मित्रांनो, हरवल्या आवाजाची फिर्याद हा वाचनीय काव्यसंग्रह आपल्याकडे नक्कीच संग्रही असायला हवा. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपणही अशा वैविध्यपूर्ण काव्यसंग्रहांच्या वाचनाकडे वळावे ही एक नम्र अपेक्षा व्यक्त करतो. आणि अखेरीस हरवल्या आवाजाची फिर्याद या प्रतिदिवस काव्यसंग्रहातील काळजाच्या कल्लोळातून या शेवटच्या चौथ्या भागातील कवी काय असतं हे उलगडणारी बुद्ध होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो कवी ह्या कवितेतल्या काही ओळी आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो. कवीच्या मनात एक झाड असतं वेदनेचं, कवीच्या मनात एक झाड असतं वेदनेचं, ज्याच्या मुळ्या पोहोचल्या असतात तुमच्या काळजातील कल्लोळापर्यंत. तुम्ही थकून भागून झोपून जाता निवांत, तुम्ही थकून भागून झोपून जाता निवांत, तेव्हा तो गात असतो तुमच्या दुःखाची गाणी आणि जात असतो सामोरा. तो गात असतो तुमच्या दुःखाची गाणी आणि जात असतो सामोरा मृत्यूच्या दारातून परतणाऱ्या पैलट करणीच्या अनुभवाला, आणि जात असतो सामोरा मृत्यूच्या दारातून परतणाऱ्या पैलट करणीच्या अनुभवाला. कवीने जपून ठेवली आहे संवेदनशीलता नावाची गोष्ट, कवीने जपून ठेवली आहे संवेदनशीलता नावाची गोष्ट जी होत चालली आहे परागंदा माणसाच्या जगण्यातून. राजपुत्र नसला तरी बुद्ध होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो कवी. राजपुत्र नसला तरी बुद्ध होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो कवी आणि पाहत असतो स्वप्ने समस्त विश्वाच्या उत्थानाची, आणि पाहत असतो स्वप्ने समस्त विश्वाच्या उत्थानाची.